दशक 16 समास 1 वाल्मिकी स्तवन निरूपण. आपल्याला वाल्मिकी ऋषींचे चरित्र माहिती आहे. त्यांच्या चरित्रापासून कितीतरी शिकण्यासारखे आहे. एकदा श्री रामाचे नाव घ्यायला सुरुवात केल्यावर विलक्षण निष्ठेने आणि जिद्दीने तपश्चर्या पूर्ण केली. अंगावर वारूळ तयार झाले तरी पर्वा केली नाही. अखेरीस उठले ते पूर्ण ज्ञानी होऊनच. नंतर प्रभू रामचंद्रांचा अवतार होण्यापूर्वीच शतकोटी श्लोकांचे रामायण रचले आणि ते स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांमध्ये विभागून दिले. अशा थोर ऋषींविषयीचा श्री समर्थांचा भाव आपण ह्या ओव्यांद्वारे ऐकूया. श्रीराम धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक, जयाचे न हा त्रिलोक्य पावन झाला. भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, धांडोळिता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे. नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे. ऐसा जयाचा वाग्विलास ऐकोनी संतोषला महेश, मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. ज्याचे कवित्व शंकरे पाहिले इतर नवचे अनुमानले, राम उपासकासी झाले परम समाधान. ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारिखा कवेश्वर न भूतो न भविष्यती. पूर्वी केली दुष्टकर्मे परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे पुण्ये सीमा सांडिली. उफराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरुते. वाल्मिके जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले, शुष्क काष्ठी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या. पूर्वी होता वाल्हा कोळी जीवघातकी भूमंडळी, तोची वंदिजे सकळी विबुधी आणि ऋषेश्वरी. उपरती आणि अनुताप तेथे कैचे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. अनुतापे आसन घातले देहाचे वारुळ झाले, तेची नाम पुढे पडिले वाल्मिक ऐसे. वारुळास वाल्मिक बोलिजे म्हणून वाल्मिक नाम साजे, जयाच्या तीव्र तपे झिजे हृदय तापसाचे. जो तापसां माझी श्रेष्ठ, जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. जो निष्ठावंतांचे मंडण, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण साधका सुदृढ करी. धन्य वाल्मिक ऋषेश्वर समर्थाचा कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. इथे समर्थ म्हणजे प्रभू रामचंद्र. वाल्मिक ऋषी बोलिला नसता, तरी आम्हासी कैची रामकथा, म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. रघुनाथ कीर्ती प्रगट केली तेणे तयाची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. आपुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्ती मध्ये बुडाला,
भूमंडळी उद्धरिला बहुत लोक। रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मीकस्तवन निरूपण नाम समास पहिला। श्रीराम।